विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी संसदेच्या प्रांगणात प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देवी लक्ष्मीची उपासना करण्याची भारतीय संस्कृतीत परंपरा आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेमुळे समृद्धी येते असं सांगून त्यांनी गरीब आणि मध्यम वर्गावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असावी असंही नमूद केलं. तिसऱ्या कार्यकाळात सर्वांगीण विकासासाठी सरकार एक मोहीम म्हणून काम करेल असंही त्यांनी सांगितलं. हा अर्थसंकल्प एक नवा विश्वास निर्माण करेल, नवी ऊर्जा देईल. अनेक महत्त्वाचे निर्णय यात असतील. देशाला बळकट करणारी विधेयकं मांडली जातील. तरुण पिढीसाठी, महिलांसाठी हा अर्थसंकल्प विशेष असेल असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनातून संसदेकडे रवाना झाल्या असून 11 वाजता त्यांचं अभिभाषण सुरू होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण आढावा सादर केला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. भारत परवडणाऱ्या किमतीत स्वतःचे सुरक्षित स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल दाखल करण्यास सज्ज आहे असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना सांगितलं. प्रति तास $2.5 ते $3 खर्चाच्या जागतिक मॉडेलच्या तुलनेत 40% सरकारी अनुदानानंतर भारताचं कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल प्रति तास ₹100 कमी खर्चात उपलब्ध होईल. आकर्षक अर्धवार्षिक आणि वार्षिक योजनांमुळे ते अधिक परवडणारं होईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या 20 षटकांच्या 19 वर्षांखालील महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड संघादरम्यान उपांत्य फेरीचा सामना आज दुपारी खेळला जाणार आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये वर्चस्व कायम राखलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58 मिनिटांनी.